रवींद्र चव्हाणांचे लोक मतदारांना पैसे वाटतात। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख सापडल्यानंतर निलेश राणेंचा आरोप, तर पैसा व्यवसायातला होता हे सांगून चालणार नाही, पुरावे द्यावे लागतील, निलेश राणे आक्रमक। भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचे आरोप खोटे, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, नंतर उत्तर देईन, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। अर्थकारण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न, कामावर नाही तर पैसे निधीवर मत मागितलं जातंय, पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ सुरू, शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। निलेश राणेंनी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांच्या घरी नितेश राणे यांची भेट, भाजप विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढते, पैसे वाटपाची गरज नाही, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। घरी सापडलेले पैसे माझ्या व्यवसायातले, रवींद्र चव्हाणांशी माझे चांगले संबंध असल्यानं मला टार्गेट केलं, निलेश राणेंनी घरी धाड टाकलेल्या विजय केनवडेकरांचा आरोप। भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही, पैशाच्या भरोशावर राजकारण सुरू, विजय वडेट्टीवार यांची टीका। कोणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं, सापडलेले पैसे चुकीच्या पद्धतीने असल्यास पोलीस आणि निवडणूक आयोग योग्य कारवाई करेल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहेत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर टीका। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू, नागपूरमधील सभेत भाजप आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी।